पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केले. खरंच दोघांमध्ये चांगलं असं कॉम्बिनेशन पाहायला मिळते आपल्याला अमेय आणि अक्षयकडून आपल्या संघासाठी. आणि या 3 धावेनंतर जळगाव या संघाची धावसंख्या झाली ती 9 बिनबाद 9. बघूया आता अरमान पुन्हा एकदा तयार अक्षयसाठी. आता स्ट्राईकला तो अक्षय. बघूया अक्षयच्या बॅटमध्ये षटकार येतोय का. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू, ओव्हरचा सुद्धा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ दिशेने खरंच आणि हा मात्र पुन्हा एकदा डायरेक्ट चांगलासा रनआउट पाहायला मिळतो आपल्याला हरणे या संघाकडून. शिपादने चांगलासा डायरेक्ट थ्रो केला आणि स्टंप उडवला आणि रनआउट झाला. खरंच चांगलीशी फिल्डिंग सुद्धा केली होती शिफादने आणि तोच चेंडू जो थ्रो केला 2 स्टंप त्याने या चेंडूवरती उडवलेत आणि धावबाद केले होते अक्षयला. आणि अक्षयच्या रूपाने लागलेला पहिला झटका जळगाव या संघाला. जळगाव चॅलेंजर संघाला लागलेला पहिला झटका. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 9 1 बाद 9. आता मात्र गेलाय प्रणेश. बघूया प्रणेश कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो दानिश. बघूया दानिश भाई कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतोय. कारण की हे मैदान असं आहे की ते आता थोडासा धावा डिफेन्स करताना सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात. खर्च हे आता 3 षटकांचा सामना आहे. आता या